मित्रांनो, टायपिंग टेस्ट संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट्स बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. टायपिंग टेस्ट या ठिकाणी कधी होणार आहे त्याची माहिती संपूर्ण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नेमकी काय अपडेट आहे ही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टायपिंगची प्रॅक्टिस करायची असेल, हार्ड कॉपी घ्यायची असेल तर त्याचे पॅसेज आपण व्यवस्थित तयार केलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पॅसेज डाउनलोड करू शकता. तर पहा, ही जी काही अपडेट्स आहे बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामध्ये जवळपास तुम्ही पाहू शकता 1017 कॅन्डिडेट्स एक्झामसाठी एलिजिबल करण्यात आलेले. कोणती एक्झाम आहे तर शॉर्ट हँड डिक्टेशन टेस्ट आणि टायपिंग टेस्ट या ठिकाणी होणार आहे. जे पद आहे ते आहे पर्सनल असिस्टन्स पदाची टायपिंग टेस्ट आणि शॉर्ट हँड टेस्ट या ठिकाणी होणार आहे. तर जे काही 1017 कॅन्डिडेट्स आहे यांना काय सूचना देण्यात आलेली आहे तर पाहू शकता या ठिकाणी कुठे त्यांना प्रेझेंट राहायचं आहे. तर या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे. डेट आणि टाइम त्यांनी दिलेले आहे. मेन्शन अगेन्स्ट देअर नेम खाली यादी दिलेली आहे. ती यादी आपण आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर हायकोर्ट बॉम्बे, हुतात्मा चौक फोर्ट मुंबई, गेट नंबर 4 वर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे. कशासाठी? तुमच्या टायपिंग टेस्टसाठी. आणि जे काय हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड्स आहेत ते वेबसाईटवर या ठिकाणी 11/9/2025 पासून तुम्हाला त्या ठिकाणी काय केले जाणार आहेत डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल करून दिले जाणार आहेत. तर सोबत तुम्हाला काय करायचं आहे ॲडमिट कार्ड सोबत तुम्हाला न्यायचं आहे. त्याच्यानंतर सोबत काय न्यायचं जे काही ओरिजिनल आयडी असेल तुमची कोणतीही आयडी ओरिजिनल त्या ठिकाणी तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव आहे. यामध्ये नाव, डिस्ट्रिक्ट आणि डेट ऑफ शॉर्ट हँड अँड टायपिंग टेस्टची या ठिकाणी काय दिलेले आहे वेळ दिलेली आहे, तारीख दिलेली आहे आणि या ठिकाणी रिपोर्टिंग टाइम सुद्धा दिलेला आहे. तर ही यादी टेलिग्रामवर तुम्ही जाऊन आपलं नाव सर्च करून या ठिकाणी यादी तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि टायपिंग संदर्भामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता.